PSI पर्व 2016 या परीक्षेतील हा प्रश्न आहे. 16 वस्तूंचे सरासरी वजन 32 आढळले. पहा एकूण किती वस्तू आहेत? 16 आहेत आणि सरासरी किती वजन आलं? 32. पुन्हा तपासणी केली तेव्हा दोन वस्तूंचे वजन 34 आणि 26 च्या ऐवजी पहा 34 आणि 26 च्या ऐवजी 24 आणि 16 असे नोंदवले आढळले. दिलेल्या पर्यायातून अचूक सरासरी काढा. म्हणजे जी सरासरी आहे सरासरी 32 ही सरासरी चुकीची आहे. हे नंतर कळलं की सरासरी आपली 32 आली पण ती चुकीची आहे. कशामुळे कळलं? नंतर कळलं की 34 लिहायचं तिथं 24 लिहिलं चुकून आणि 26 च्या ऐवजी 16 लिहिलं असं लिहिलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? नवीन सरासरी काढायची. आता पहा इकडे हा एकूण किती वस्तू आहेत? 16 आहेत आणि प्रत्येकाचं सरासरी वजन किती आहे? 32 आहे. मग आपण असं म्हणायचं मग 16 वस्तूंचे 32 सरासरीने एकूण वजन पहा. एकूण वजन किती होणार पहा. 16 वस्तू आहेत आणि ते सरासरी 32 आहे. एकूण झालं 16 दुने 32 7 3 8 1 512. 512 त्याने आपल्याला एकक मांडलेलं नाही तर मग असं ते देऊन टाकायचं. उत्तर 512 आलं. 16 गुणिले 32 16 दुने 32 7 3 8 51 आले. 512 आले. आता 512 त्यांची एकूण केव्हा आली ती की 32 सरासरी असताना म्हणजे चुकीची बेरीज किती 512 आली. कारण त्याने काय केलंय 34 च्या ऐवजी 34 आणि 26 च्या ऐवजी 24 आणि 16 दिले. मग आता काय करायचं आपण 512 तून पहिल्यांदा 34 आणि 26 वजा करायचे आणि नवीन याकडे ते मिळवायचे. ते 24 आणि 16 वजा करायचे त्याच्यामध्ये 34 आणि 26 मिळवायचे. पहा 34 आणि 26 च्या ऐवजी 24 आणि 16 दिले. हे दोघं चुकीचे दिले ते वजा करायचे. म्हणून यायचं 512 वजा 24 वजा 16 बरोबर. आधी हे दोन वजन काय करायची? वजा करायची. जे काही चुकीचं आहे ते वजा करायचं. बघा रीत कशी नीट पहा. हे रीत शिकायची आपल्याला. आपल्याला गणिताचं उत्तर काय आहे ते पाहायचं नाही. आपल्याला रीत शिकायची. रीत शिकायची आपल्याला की सरासरी वजन 32 होतं त्याला 16 ने गुणलं एकूण वजन आलं. जी चुकीची माप आहे ते वजा करायचे असतात. हे शिकायचं आपल्या ह्याच्यातून. काय की जी सध्याची एकूण बेरीज असन त्यातून चुकीची माप वजा करायची. उत्तर काय पहा बरं मग 512 तून 24 आणि 16 वजा केले. 24 वजा केले 16 पण वजा केले म्हणजे 40 वजा केले. मग 512 तून 40 वजा करू 2 1 47 400 काय आलं 72 आलं. मग उत्तर आलं 472. पहा म्हणजे 512 तून आपण 40 वजा केले उत्तर काय आलं याचं 472 आलं. म्हणजे 472 वजा केलं म्हणजे घडलं काय तर आधी आपण 512 तून चुकीची माप वजा केली. आता नवीन माप मिळवायची म्हणून लिहायचं नवीन बेरीज किती बघा बरे 472 मध्ये 34 मिळवायचे आणि 26 पण मिळवायचे. 24 च्या 34 आला 16 आले. नवीन बेरीज पहा 472 34 आणि 26 उत्तर 60 आलं. 60 मिळवले. मग 472 मध्ये 60 मिळवायचे 2 13 चे 1 5 532 आले. 532 म्हणजे नवीन वजन काय सगळ्यांचे मिळून 532 आले. असं करायचंय. पहा नीट 16 वस्तू आहे सरासरी 32 आहे. मग त्यांचं एकूण वजन काय आलं 512 आलं. त्यातून जुनी माप वजा करायची. 472 आलं. नवीन माप मिळवायची 532 आलं. आता सरासरी काढायची. मग सरासरी बरोबर म्हणजे अचूक सरासरी आताच्या 532 भागिले किती वस्तू आहेत 16 आहेत. 16 ने बघायचं. पहा 532 भागिले 16 6 आणि 8 2 आहे का नाही. दोघांना बेने बाजाईन कमीत कमी करायचं. 82 16 बेदुने 4 1 उरला बेसक 12 1 उरला बेसक 12
आपल्याला कमी कमी करायचं. 82 16 बेदोनी 4 एक उरला 1 2 13 बेसक 12 1 बेसक 12 परत बेनिभाग जाईन. बेचोक 8 बेके बे बेत्रिक 6 बेत्रिक 6. आता काय करायचं 133 ला 4 ने भागायचं. 133 म्हणजे 0 0 भागिले 4 4 त्रिक 12 1 1 3 13 परत 4 त्रिक 12 1 उरला पॉईंट 0 4 दुने 8 2 0 4 पंचे 20 33.25 ही त्याची अजूक सरासरी आली. किती आली? 33.25. पहा म्हणजे उत्तर काय आहे याला काही महत्व नाही. आपण कसं करतोय ते पूर्णपणे समजून घ्यायचं आहे की 16 वस्तूंचे सरासरी वजन 32 होते. म्हणजे एकूण वजन होते 512. त्यातून चुकीचे आकडे वजा करायचे. आता इथे 2 आकडे चुकीचे आहेत. बऱ्याच पेपरमध्ये एकच संख्या चुकीची असते. मग चुकीची संख्या वजा करायची आणि आलेल्या वजाबाकीमध्ये नवीन संख्या मिळवायची. परत नवीन सरासरी काढायची. आता त्याने काय केलंय 2 चुकीचे आकडे आहेत तेच काढले तिथं नवीन आकडे भरलेत. म्हणजे एकूण ज्या 16 वस्तू आहेत त्याचे काय परिणाम होणार नाही. जर त्याने समजा चुकीचे 2 आकडे काढले आणि नवीन 3 भरले मग काय होणार आहे 16च्या ऐवजी मग 17 बघायला लागलं असतं. असं केलं असतं. समजा म्हटले असते एका वस्तूचे मोजमाप लिहायचे राहिले होते असं त्यात एक्स्ट्रा असलं मग ते वस्तू काय करायचं ते वजन मिळवायचं आणि त्याला मग आपण 17 भागलं असतं. असं करायचं.